नमस्कार मंडळी. कमळ चिखलात राहूनही जसे अलिप्त राहते तसे संसारी माणसाने संसार करावा, पण त्या संसारामध्ये नात्यांमध्ये गुंतू नये. आप्तस्वकीयांच्या जाण्याने माणूस दुःखी होतो, खचून जातो, कारण त्याची आप्तस्वकीयांमधील इन्व्हॉल्वमेंट. समर्थ म्हणतात, चित्त रामाच्या ठायी स्थिर करावे, नात्यांमध्ये नाही, म्हणजे मोक्षपदाची वाटचाल सुरू होते. 16व्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ आणखी काय म्हणतात ऐकू. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. संसार चांगला चालू असताना निर्मलाच्या पतीला हार्ट अटॅक आला. उपचाराला वेळच नाही मिळाला. काळाने त्याच्यावर झडप घातली. निर्मला उद्ध्वस्त झाली, शोकाकुल झाली. घराबाहेर न पडणारी निर्मला पण नाईलाजाने आणि वडिलांच्या प्रोत्साहनाने हळूहळू घराबाहेर पडू लागली. नवऱ्याचा बिझनेस समर्थपणे पाहू लागली. कामात रमू लागली, इतकी की बिझनेस कमालीचा फोफावला. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागली. तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकाला ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. कोणी पुढे कोणी मागून याच मार्गावरून जाणे आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. तरीही स्वकीयांचा मृत्यू यातना देतोच. पण दुःखात बुडून न जाता आपले जीवन सार्थकी लावावे. लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगने गेला, तरी केसरीचा अंक वेळेवरच निघाला. मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नी गेली, तरीही गीता रहस्याचे लेखन नाही थांबले. दुःखाने खचून न जाता समर्थपणे उभे राहणे जमायला हवे. टिळकांसारखे. मृत्यू ही घाबरण्याची, दुःखाची गोष्ट नाही. श्रीरामांच्या नामस्मरणाने जन्माचे सोने करून मृत्यूला जिंकता यायला हवे, असे समर्थ म्हणतात. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. लोभ संपत नाही, यादी बदलते. आधी घर हवं, मग मोठं घर, मग दुसरं गुंतवणुकीसाठी, मग मुलांसाठी अजून साठवण. पुरे ना जमी लोभ म्हणजे गरज संपते, पण हाव संपत नाही. दुसऱ्याशी तुलना, सोशल मीडियावरची झगमग, आपण मागे पडतोय की काय ही भीती, याचा हाच क्षोभ आहे. तो लोभाला चिथावतो. बाहेर सुविधा, साधनं सर्व काही आहे, पण समाधान नाही. रामदास म्हणतात, बाहेर शोधत राहिलास तर जन्म संपेल, पण शोध संपणार नाही. एकदा स्वर्गात पुनर्जन्म योजनेवर गोलमेज परिषद भरली होती. सगळे देव, यमराज, चित्रगुप्त, एक लोभी माणूस परिषदेला जमले होते. लोभी माणूस पुन्हा पुन्हा पृथ्वीवर का जन्म घेतो? चित्रगुप्त म्हणाला, पैसा, मालमत्ता, सत्ता, बक्षिसे या कशानेही ह्याचे समाधान होत नाही, म्हणून याला परत पाठवावा लागतो. मागच्या जन्मात याने 3 बायका, 7 दुकाने, 3 लाख फॉलोअर्स मागे सोडले होते आणि अजून त्याला 4 फ्लॅट घ्यायचे आहेत, फुल फ्रेम कॅमेरा घ्यायचा आहे, इन्स्टावर 20 लाख फॉलोअर्स करायचे. हे पाहून देव म्हणाले, बाळा, तुला हे इतका लोभ येतो कुठून? लोभी माणूस हसला, म्हणाला, मला ती गरज वाटते, लोभ नाही. पृथ्वीवर चांगलं जगण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. स्वर्ग कार्यालयात जन्म फॉर्म भरताना लोभी माणूस म्हणाला, या जन्मात पैसे थोडे जास्त मिळतील का? चित्रगुप्त म्हणाला, हो, पण लोभ थोडा कमी करावा लागेल हो. तर हा झाला विनोद, ही झाली गंमत. तर मनुष्य लोभाने इतका भरलेला असतो की त्याचे कधीच समाधान होत नाही. म्हणूनच लोभी माणूस आपली विशलिस्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. देवता म्हणतात, ज्याला जे मिळालं ते कमीच वाटतं, तिथे पुनर्जन्माची व्यवस्था करावीच लागते. माणसाचा लोभ इतका आहे की उत्तमातले उत्तम मिळूनही त्याला पुरे वाटत नाही. लोभाला मर्यादा नाही. बाह्य सुखे, संपत्ती, चैन या
कधीही अंतःकरणाला समाधान देत नाहीत. शाश्वत सुख हे रामनामात आहे असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.